शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते वैभव नाईक आणि त्यांच्या कुटुंबाची एसीबी कडून चौकशी सुरू आहे। आजही त्यांची चौकशी झाली। नाईकांच्या इंडस्ट्री बाबत तपास केला जातोय। बघूया। वैभव नाईक पुन्हा एसीबी चौकशीच्या फेऱ्यात। वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नीची चौकशी। दबावासाठी कारवाई सुरू असल्याचा आरोप। ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या अडचणीत वाढ होताना दिसते। वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक यांची एसीबी चौकशी सुरू झाली। गेल्या काही महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून वैभव नाईकांच्या संपत्तीची चौकशी केली जाते। त्यांच्या इंडस्ट्रीज मधलं उत्पन्न आणि खर्चाबाबत ही चौकशी होते। 2022 पासून हा चौकशीचा ससेमिरा सुरू आहे। मात्र नाईक यांनी कागदपत्र पुरवली नसल्याने पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावल्याची माहिती आहे। HUF नाईक स्टोन इंडस्ट्रीजची चौकशी केली जाते। 2002 ते 2022 या कालावधीतल्या उत्पन्न वाढी संदर्भात एसीबीचा तपास सुरू आहे। 20 वर्षातल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जाते। आतापर्यंत 3 वेळा चौकशीसाठी नाईक एसीबी कार्यालयात हजर झालेत। दरम्यान एखाद्यावर दबाव आणायला किंवा त्रास देण्यासाठी हे केलं जातं, पण मी चौकशीला सहकार्य करणार असल्याचं वैभव नाईकांनी म्हटलंय। तर आता 20 वर्षापूर्वी वेगवेगळ्या वेगवेगळ्या विभागाची माहिती घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत। आम्ही देतोय। 20 वर्षापूर्वीची जी कागदपत्र आमच्याकडे उपलब्ध होती ती पण देतोय, परंतु पुन्हा पुन्हा दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत की त्यांच्यावर दबाव आहे हे आता येणारा काळ ठरवेल, परंतु आम्ही दबावाला कुठल्याही बळी पडणार नाही। जी काय माहिती पाहिजे ती आम्ही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू। 2022 पासून वैभव नाईकांची चौकशी केली जाते। राज्यातल्या अनेकांच्या पक्षांतरानंतर चौकशी थांबलेली आहे असा आरोप नाईकांनी केला। आता या तपासातून काही समोर येईल का हे पाहावं लागेल। प्रणव पोळेकर सह उमेश परब, झी 24 तास, सिंधुदुर्ग।